नमस्कार मंडळी, मागील व्हिडिओजमध्ये आपण डॉक्टर, हीलिंग आणि होलिस्टिक हीलिंग या तीन संकल्पनांबद्दल जाणून घेतलं. मंडळी, कुठल्याही आजारातनं बरे होणं ही हीलिंगची प्रोसेस आहे आणि ही हीलिंगची प्रोसेस इनेट आहे, आतून होणारी आहे. आपला आतला निसर्ग, आपला इनेट इंटेलिजन्स, आतमध्ये असणारी बुद्धिमत्ता मुख्यत्वे हीलिंग प्रोसेस घडवून आणत असते. बाकीच्या ज्या गोष्टी आहे त्या आपण बाह्योपचार म्हणून घेत असतो, त्या हीलिंगच्या प्रोसेसला ते मदत करतात. आणि हील हा शब्द WHOL होल म्हणजे पूर्ण यापासून बनले आहे. म्हणजे हीलिंगची प्रोसेस हा पूर्णत्वाकडे होणारा प्रवास आहे जेव्हा आपण व्याधीत असतो किंवा कुठल्या तरी रोगाने ग्रस्त असतो. बऱ्याच वेळा काही क्रॉनिक डिसीज असतात किंवा असाध्य रोग असतात. या असाध्य रोगामध्ये ही हीलिंगची प्रोसेस व्यवस्थित होण्यासाठी, फास्ट होण्यासाठी आपल्याला एका विशिष्ट मनोअवस्थेची गरज असते. या मनशक्तीचा जर आपण वापर करून घेतला तर आपण आपल्या व्याधीतून लवकर बरे होऊ शकू, निश्चित बरे होऊ शकू. ईशावास्योपनिषद या उपनिषदामध्ये एक मंत्र आहे. मंत्र असा आहे: ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. मंडळी, याचा अर्थ हेही पूर्ण आहे, तेही पूर्ण आहे. हे पूर्णत्व चैतन्याने भरलेलं आहे आणि या पूर्णातनं जर पूर्ण काढलं तरीही पूर्णच शिल्लक राहतं. म्हणून तर ते खऱ्या अर्थाने पूर्ण आहे. आणि ही पूर्ण ही आपली मूळ अवस्था आहे, हे स्वास्थ्य आहे. आपली मानसिक अवस्था, आपल्या धारणा जर या पद्धतीची झाली की आपण त्या चैतन्याच्या अंश आहोत, आपण पूर्णत्वाने भरलेलो आहोत, तर व्याधी अवस्थेमध्ये आपल्याला या मानसिक स्थितीचा, या मनशक्तीचा उपयोग होईल आणि हीलिंगची प्रोसेस ही लवकर होईल. हीलिंगची प्रोसेस हा पूर्णत्वाकडे केला जाणारा होणारा प्रवास आहे. बराच वेळा आपल्याला शंका असते, डाऊट असतो, हा क्रॉनिक डिसीज आहे, हा बरा होणं अशक्य आहे किंवा कठीण आहे, असाध्य आजार आहे. त्यावेळेला आपण या पूर्णत्वाच्या मनस्थितीला, या संपूर्ण चैतन्यामध्ये आपण भारलेलो आहोत, या आपल्या धारणेला जर ट्यून झालो तर आपली हीलिंगची प्रोसेस ही योग्य रीतीने आणि लवकर होईल. आपल्याला आरोग्य, स्वास्थ्य मिळावं, स्वची अवस्था